गावामध्ये प्रगट झाले आणि जाऊन त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला स्थिर झाले आणि शांत बसले. बसल्यानंतर काय झालं तर तो माळसापती आपली पूजा करत होता आणि पूजा करत असताना खंडोबाच्या मस्तकावर जे फूल वाहत होते आणि ते फूल वाहत असताना वाहिलेलं फूल खाली पडायचं आणि बाहेर त्या अंतरावर जे साईबाबा बसलेले होते ते बालयोगी बाल रूपामध्ये बसलेली मूर्ती ती फूल जायचं आणि त्या साईबाबांच्या पायथ्याशी जाऊन गिलवायचं. ठेवलेलं फूल खाली पडायचं आणि साईबाबाच्या समोर जाऊन पडायचं. ठेवलेलं फूल खाली पडायचं आणि साईबाबांच्या त्या बालमूर्तीच्या पायथ्याशी जाऊन उभा राहायचे. त्या ठिकाणी माळसापती म्हणू लागले एवढे दिवस असं झालं नाहीये, हे पहिलीच वेळ आहे, हे असं का घडत आहे, मला असं का होत असावं. विठ्ठल विठ्ठल महाराजांना लवकर चालेल. असो धन्यवाद. या ठिकाणी असं आतापर्यंत कधीच झालं नाहीये आणि आता ही जी ठेवलेली फुलं आहेत ते जातात कुठं, खाली पण दिसत नाही तर बाहेर दिसत नाही तर एवढे असे कसे काय फुलं बेपत्ता झाले, गायब झाले. पूजा सर्व समर्पण झाल्यानंतर माळसापती बाहेरून पाहिल्याबरोबर थोड्या अंतरावरती हे बालमूर्ती उभा होती आणि उभा असल्याबरोबर ते सर्व फुलं टोपलीवर फुलं होते त्यांच्या पायाशी दोन उभा थांबलेले होते, स्थिर झाले होते. आणि त्या टायमाला तर जाऊन साईबाबा कशी जाऊन माळसापतीनं पहिलाच शब्द उद्गारला, आव साहेब, आव साहेब हा शब्द वाटवल्याबरोबर आणि तेव्हापासूनच ते नाव तर उपजली या बालकाचे नाव नाही तयापासी ठेविली नावासी जसं आपल्या मुलाला जन्मल्यावर नाव नसतं ना त्या नियमाप्रमाणे जसं पाळण्यामध्ये नाव ठेवावं आणि ते नाव हात मारल्यावर त्या बाळाला म्हणून उभा टाकावं तसं आव साहेब असं नाव त्या माळसापतीनं ठेवावं आणि तेच नाव ब्रह्मांडावर पसरावं, जगभर पसरावं. म्हणून नामात एवढी ताकद आहे बरं का. नामापत्य तत्व नाही रे अन्यथा वायानी पंता. साई माने ओम साई असं नाव यांना पडावं गरज आहे. यांना कोणी आई नाही, बाप नाही किंवा आई बापाची गरजच नाही. निर्गुण मूर्ती आहे. ओम साकारामधून ती साकारलेली मूर्ती आहे. एकदम जगाच्या कल्याणासाठी तिथं आलेली आहे.